नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनमध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. उद्धव ठाकरेंची आज पालघरमध्ये तोफ धडाडणार. महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. सभेत 20,000चा जनसमुदाय हजेरी लावणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर. महायुतीचे हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारासाठी शिंदेंचा दौरा. हातगावमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याला हजेरी लावणार. शिवसेना शिंदे गटाचं नवीन गाणं आज प्रदर्शित होणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचं गाणं सकाळी 11 वाजता प्रदर्शित होणार. सुनेत्रा पवार आज राजगडच्या दौऱ्यावर. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा गावभेट दौऱ्यावर भर. धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा. बावनकुळेंकडे राजीनामा सोपवला. 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवार गटात प्रवेश करणार. शाहू महाराज थेट वारसदार नाही तसं म्हणालो, मी माफी मागणार नाही. शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नसल्याच्या वक्तव्यावर संजय मंडलिक ठाम. चाळीसगावमधील भाजप पदाधिकारी 13 एप्रिलला ठाकरे गटात प्रवेश करणार. डॉक्टर उत्तमराव महाजन, अस्मिता पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर. सूत्रांची माहिती. माझा राजकीय निर्णय लवकरच जाहीर करणार. कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय जाहीर करणार. ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक. शिरूरमध्ये भाजपला मोठा धक्का. पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत अतुल देशमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश. लोकसभा प्रचाराचा समन्वय साधण्यासाठी महायुतीमधील 3 पक्षांच्या नेत्यांची समितीत भाजपकडून गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शिंदे गटाकडून शंभूराज देसाई, उदय सामंत आणि अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे, अनिल पाटलांचा समावेश. गडचिरोलीत पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीची आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रचार सभा. वंचित उमेदवार हितेश मडावींसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात. धुळ्यातील उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला मालेगावात काँग्रेसकडून विरोध. स्थानिक उमेदवार देण्याची कार्यकर्त्यांची मागणी. धुळ्यातून काँग्रेसनं शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सेनेर आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळेंचाही राजीनामा. नाशिकच्या कातुरवाडी वाघाचा झाप वस्त्यांमधील आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट. झरातील पाण्यासाठी 2 किलोमीटर निसरड्या वाटेचा प्रवास. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा करावा लागणार. धडगाव, अक्कलकुवा आणि तळोद्यात दुष्काळाची परिस्थिती. हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू. धुळे महापालिकेच्या हद्दवाढीच्या 11 गावांमध्ये 22 जलकुंभ उभारले जाणार. सप्टेंबर 2025 पर्यंत जलकुंभाचं काम पूर्ण होण्याची शक्यता. महापालिका आयुक्तांची माहिती. जळगावात रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा. नुकसानीच्या पंचनाम्यांची शेतकऱ्यांची मागणी. 12 आणि 13 एप्रिलला वाशिम जिल्ह्यात येलो अलर्ट. विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 75% उपस्थिती बंधनकारक करण्याचे आदेश देण्याची मागणी. मुंबई विद्यापीठाची न्यायालयाकडे मागणी. राज्यात अखेर 30 वर्षांनंतर दिव्यांगांच्या सर्वेक्षणाला मुहूर्त. घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी अवघा 2 महिन्यांचा कालावधी. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं ग्रामीण भागातील यात्रा जत्रांमध्ये तमाशा आयोजनावर परिणाम. तमाशा कलावंतांवर आर्थिक संकट. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग. बाजार समितीत गव्हाची आवक वाढली. गव्हाला सध्या प्रति क्विंटलला 2100 ते 3000चा भाव. कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत. धुळे लोकसभेची निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर 2110 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार. नंदुरबारच्या शहादा शहरात वाहतुकीच्या समस्येत वाढ. अतिक्रमण वाढल्यानं वाहतुकीस अडथळा. वाहतूक पोलीस विभागाकडून उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये लग्नसराई, सण उत्सव आणि शाळांना सुट्टी असल्यानं लालपरीच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ. एसटी महामंडळाची गेल्या 4 महिन्यात 24,88 लाखांची कमाई. आयपीएलच्या सामन्यांमुळे बेस्टच्या तिजोरीत भर. लहान मुलांना वानखेडे स्टेडियमवर आणण्यासाठी 500 बस. बेस्टला 60 ते 80 लाख रुपयांचं उत्पन्न.